तर सिरीज मधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. काय म्हटलं क्वेश्चन मध्ये की नंबर ऑफ टर्म्स इन एन एपी. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किती आहे 2n टर्म्स आहे. तर शेवटची टर्म किती असणार आहे 2n म्हणजे इवन नंबरची टर्म आहे. आधी आपण एपी लिहून घेऊ. आधी काय तर स्टार्टिंग आपण ए पासून केलं. सपोज एक a प्लस डी असणार. दुसऱ्या नंबरची टर्म a प्लस 2d असणार. a प्लस 3d असेल आणि शेवट पण जातो म्हटलं सगळ्यात शेवटची टर्म जी इवन नंबरची आहे ती काय असणार आहे तुम्ही a प्लस 2n-1 इंटू डी. कारण की डिफरन्स हमेशा n पेक्षा 1 न कमी असते. लक्षात ठेवायची गोष्ट काय की ही जी टर्म आहे ही कुठली टर्म आहे इवन नंबरची टर्म आहे. ठीक आहे ही कुठली इवन नंबरची टर्म आहे. याच्या आधली जी टर्म असेल त्याच्यापेक्षा आणखी 1 न कमी डी असेल जिथे असणार आहे a प्लस 2n-1 इथे असेल तिथे 1 नंबर कमी केला तर -2d. तर ही जी टर्म आहे याच्या आधीची ही कुठली टर्म आहे ऑड नंबरची टर्म आहे. एवढं समजलं. सिरीज सुरू केली 2n टर्म आहे म्हणून सगळ्यात शेवटची 2n-1d झालं. पण टोटल 2n टर्म्स असल्यामुळे हे लास्ट इवन नंबरची टर्म आहे. त्याच्या आधीची ऑड नंबरची टर्म त्याच्यापेक्षा 1d कमी तर 2n-2d. आता काय म्हटलंय द सम ऑफ टर्म्स ऑफरिंग ॲट इवन प्लेसेस आहे 40. सो इवन प्लेसेस कुठल्या कुठल्या आहे ही आहे इवन प्लेस ही आहे इवन प्लेस ही लास्ट वाली आहे इवन प्लेस. म्हणजे आपण स्टार्ट केलं तर a प्लस डी पहिले नंतर a प्लस 3d. ठीक आहे असं ऍड करता करता a प्लस 2n-1d. याची सम किती सांगितली आपल्याला 40 सांगितली आहे. ओके जर तुम्हाला समचा फॉर्म्युला माहिती असेल टोटल टर्म आहे 2n तर त्यातल्या अर्ध्या असेल n ऑड वाल्या अर्ध्या असेल n इवन वाल्या. तर टोटल टर्म्स किती झाले याच्यामध्ये n. तर सम काय असते n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आठवत असेल तुम्हाला फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. सो फर्स्ट टर्म आहे a प्लस डी प्लस लास्ट टर्म करा a प्लस त्याला मल्टिप्लाय करतो 2nd-d. त्याला मल्टिप्लाय केलं फर्स्ट आणि लास्ट टर्मला हे 2nd आणि हा -d. ठीक आहे. सो प्लस d मायनस डी कॅन्सल. एक a आणि एक a झाला. सो n/2 इज इक्वल्स टू 2a प्लस 2nd इक्वल्स टू 40. इथून जर तुम्ही 2 कॉमन काढला तर तुम्हाला मिळेल 2 कॉमन काढून कॅन्सल. सो na प्लस n² d इक्वल्स टू 40. तुमचं झालं इक्वेशन नंबर 1. नाइस. सेकंड केस काय म्हणते द सम ऑफ टर्म्स ऑफरिंग ॲट ऑड प्लेस इज 55. ऑड प्लेसच्या टर्म कुठल्या आहे a प्लस 2d. ऑड प्लेससाठी लिहू a प्लस 2d. ठीक आहे असे ऑड प्लेस आपण ऍड करत गेलो तर सगळ्यात लास्ट वाली ऑड टर्म कुठली असणार आहे a प्लस 2n-2d आणि सम किती आहे 55 आहे. सम किती आहे 55. ओके परत तेच लॉजिक n/2 टर्म्स आहे. फर्स्ट टर्म आहे a दुसरा लास्ट टर्म a प्लस अगेन 2nd-2d इक्वल्स टू 55. थोडं सिम्प्लिफाय करू. हा 2a झाला इथे पण 2 आहे. सो 2 पूर्ण बाहेर काढला तर मला काय 2 अच्छा ठीक आहे लिहून देतो आम्ही n/2 हा झाला 2a प्लस 2nd-2d इक्वल्स टू 55. इथून 2 कॉमन काढला तर 2 सोबत कॅन्सल झालं सगळं. आपल्याला बेसिकली काय मिळालं an किंवा na जसं लिहायचं तसं na प्लस n² d मायनस nd इज इक्वल्स टू 55. हे झालं इक्वेशन नंबर 2. म्हणजे दोन इक्वेशनला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय बघा किती व्हेरिएबल आपल्याकडे 3 व्हेरिएबल आहे 1 2 3 म्हणजे n a आणि d 3 व्हेरिएबल. तर दोन इक्वेशनला सॉल्व्ह होणार नाही म्हणून आपल्याला दिले आहे तिसरी कंडिशन की फर्स्ट टर्म एक्सीड द लास्ट टर्म बाय 27. म्हणजे पहिली टर्म सगळ्यात मोठी आहे. सो फर्स्ट टर्म एक्सीड म्हणजे जास्त आहे किती लास्ट टर्म पेक्षा. लास्ट टर्म किती आहे आपली ही लास्ट टर्म आहे a प्लस 2n-1d किती नाही 27. त्याला सिम्प्लिफाय करू आपण a मायनस a मायनस 2nd आणि मायनस मायनस प्लस d इज इक्वल्स टू 27. a आणि a कॅन्सल. आपल्याला मिळालं d कॉमन जर काढलं तर 1 मायनस 2n इज इक्वल्स टू 27. ओके ठीक आहे. करायचं काय बघा इथे सिंपल आहे. पहिलं इक्वेशन आहे दुसरं इक्वेशन आहे.
इथे पण n आहे, इथे n स्क्वेअर डी आहे, इथे पण n आहे, इथे n स्क्वेअर डी आहे. मोठ्या नंबर मधून लहान नंबर सबट्रॅक्ट करू आपण. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 किती आहे? na प्लस n स्क्वेअर डी मायनस nd इज इक्वल्स टू 55. ठीक आहे, ते आपण nd लिहू शकतो ॲक्च्युली. एक काम करू तर मल्टिप्लाय करतो. सो d मायनस 2nd इज इक्वल्स टू 27. ठीक आहे, आणि दुसरा जो इक्वेशन आहे नंबर 1 ते आहे पहिलं कुठला? na प्लस n स्क्वेअर डी इज इक्वल्स टू 40. राईट, याला आपण करतोय सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट करता साइन चेंज झाला, मायनस मायनस मायनस. सो मायनस एन डी इज इक्वल्स टू आपल्याला मिळालं 15 किंवा एन डी इज इक्वल्स टू मायनस 15. ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला कुठे? या इक्वेशन मध्ये. सो आपल्याला मिळेल बघा किती इझी आहे. डी मायनस 2 टाइम्स एन डी ची व्हॅल्यू मायनस 15 इक्वल्स टू 27 मायनस मायनस प्लस. सो डी प्लस 30 इज इक्वल्स टू 27. इथून तुम्हाला मिळणार डी इज इक्वल्स टू तिकडे पाठवून द्या. सो 27 मायनस 30 इक्वल टू मायनस. किती इझी आहे. डी इक्वल टू भेटला आहे -3. डी ची व्हॅल्यू इथे पुट करून टाका. सो एन इज इक्वल्स टू -15 डिवाइड बाय -3. सो एन इज इक्वल्स टू मिळाला 5. हे आपलं फायनल आन्सर. देर आर टोटल 5 टर्म्स. थोडंसं घुमून फिरून काम आहे, पण ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चन थोडा सोपा आहे, डिफिकल्ट नाही आहे. बरोबर अरेंज करून तुम्हाला क्वेश्चन अंडरस्टँड करायचा आहे, नंतर सॉल्व करायचा आहे. तर आपला आन्सर किती आहे? एन इज इक्वल्स टू 5. देर आर टोटल 5 टर्म्स. राईट, काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. परत भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये.